नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर यंदा गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026 बुधवारी रोजी आलेली आहे. तर गुरुपौर्णिमा हा प्रत्येक शिष्यांसाठी आणि भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भाग्याचा दिवस आहे. तर या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत असतो आणि या दिवशी आपल्यासाठी जणू काही दिवाळीच आहे. म्हणून आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काही ना काही सेवा आपण करत असतो. तर यातली सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजेच गुरुचरित्र पारायण. तर हे पारायण आपण 7 दिवसाचं करत आहे. तर गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर जर तुम्हाला ही स्वामींची आणि दत्त महाराजांची सर्वोच्च कृपा प्राप्त करण्याची असेल तर श्री स्वामी गुरुचरित्र ग्रंथाचे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. तर हे पारायण नक्की कधी सुरू करायचे, रोज किती अध्याय वाचायचे आणि कोणते नियम पाळायचे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय असतात. तर त्याची 7 दिवसाची विभागणी असते. तर सर्वात पहिले आपण 22 तारखेपासून हे गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहोत. तर 22 तारखेला 1 ते 9 अध्याय असे 7 दिवसाचं म्हणजे शेवटच्या दिवशी 50 ते 53 अध्याय वाचून आपल्याला सांगता करायची असते. तर हे 7 दिवसाचं पारायण आपण नित्यनेमाने एकाच जागेवर बसून एकाच वेळेत हे वाचन करायचं आहे. आणि पूजा मांडणी म्हटलं तर सकाळी लवकर उठून आपण पहिल्या दिवशी पूजा मांडणी करत असतो. तर गुरुचरित्राचे नियम ही खूपच कडक असतात. त्यामुळे आपण हे नियम पाळत हे सर्व 7 दिवसाचं पारायण आपण करायचं असतं. तर घरामध्ये आपल्याला शाकाहार म्हणजे 7 दिवस घरात संपूर्ण शाकाहार पाळायचा आहे. मद्यपान, मांसाहार आणि कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं. आणि ब्रह्मचर्याचंही पालन आपण या 7 दिवसाच्या गुरुचरित्र पारायणामध्ये करत असतो. आणि सुतक किंवा काही अडचणी असल्या आपल्या तर त्यामध्ये आपण आपल्या मैत्रिणीकडनं किंवा नातेवाईक कोणी असेल तर त्यांच्याकडनं हे पारायण आपण पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. तर पूजा मांडणीमध्ये आपण सर्वात पहिल्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर ही 22 तारखेला पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे. पूजा करताना पाटावरती पिवळे किंवा लाल वस्त्रे अंथरून त्यावर दत्त महाराज किंवा स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे. समोर गुरुचरित्र ग्रंथाची पोथी ठेवून तिला गंध, अक्षता आणि फुले वाहून पूजन करायचं आहे. पूजेच्या उजव्या बाजूला एक अखंड दिवा लावायचा जो पूर्ण 7 दिवस जळत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि गणपतीची ही स्थापना आपण या ग्रंथात गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये करत असतो. आणि आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तिचाही अभिषेक पंचोपचार पूजा करून ती मांडणी करायची असते. आणि त्यानंतर मी माझ्या कल्याणासाठी आणि स्वामी कृपेसाठी ही पारायण करत आहे असा मनात संकल्प सोडून वाचायला सुरुवात करावी. आणि रोज वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो आणि आरती करायची आहे. आणि तो नैवेद्य आपण कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे आणि आपण स्वतः ग्रहण केला तरी चालतो. तर अशा पद्धतीने आपण हे 7 दिवसाचं पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर हे 7 दिवसाचं पारायण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे पूर्ण होणार आहे. या दिवशी आपण 10:30च्या आरतीला आपण नैवेद्याचं ताट तयार ठेवून पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात आणि आरती करून आपण नैवेद्य ठेवायचा आहे. तर कुठलाही नैवेद्य आपण करू शकतो, त्यांना आवडणारा किंवा तुमच्या सोयीने तुम्हाला जो शक्य असेल तो नैवेद्य करायचा आणि महाराजांना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आणि नमस्कार करायचा की या 7 दिवसात माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि क्षमा प्रार्थना ही रोज आपण म्हणायची असते. तर अशा प्रकारे आपण ही सर्व 7 दिवसाचं पारायण पूर्णपणे वाचन करून आणि शेवटच्या दिवशी आपण एखाद्या ब्राह्मणाला किंवा जोडप्यांना जेव घातलं तरी आपण शक्य असेल तर करायचं आहे. या गोष्टी नसेल शक्य तर गायला दिलं तरी चालत असतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.